नमस्कार मित्रांनो, घरचा तंत्र या चॅनलवर सगळेचं स्वागत आहे. आज तुम्हाला जी माहिती सांगायची ती कुलदेवतेच्या नावानं घरामध्ये नारळ देव्हाऱ्यात कसा ठेवायचा त्याची माहिती आहे. तर देव्हाऱ्यामध्ये नारळ ठेवतात, काही लोक ठेवतात, काहीला माहीत नसतं की कुलदेवतेच्या नावानं देव्हाऱ्यामध्ये नारळ कसा ठेवायचा. तर काय करायचं मित्रांनो, रविवारच्या दिवशी आपल्याला त्या नारळाची स्थापना करायची. रविवारी दिवशी सकाळी तुम्हाला घरातल्या मोठ्या माणसानं दुकान उघडायच्या अगोदर पहिलं गिऱ्हाईक आपण व्हायचं, एक नारळ घेऊन यायचे स्वच्छ आणि चांगलं पाण्यावाला. नारळ घेऊन आल्यानंतर तुम्हाला त्याला स्वच्छ पाण्यानं गोमूत्रानं धुवून घ्यायचं, स्वच्छ करायचं आणि बिगर सोलता ती नारळ एका पाटावर स्थापना करायची. तर कशी करायची, पाटावर लाल कपडा ठेवायचा, सव्वा मूठ तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर नारळ ठेवून द्यायचा. 11 तुळशीचे पानं टाकायचे आणि त्याची शिंडी पाटावर आपल्याकडे करायची. आपल्याकडे करून त्याची पूजापाठ करायची, हळद कुंकू व्हायचं आणि देवस्थानाच्या जागावर कुलदेवतेचं नारळ म्हणून त्याची स्थापना करायची. तर असं केल्यानंतर रविवारच्या दिवशी घरातल्या सर्व माणसाने ज्यानं नारळ आणला आहे, जे घरातला मोठा माणूस आहे त्यानं पूजा करून घ्यायची. आणि पूजा करीत असताना फक्त काय करायचे, कुलदेवतेचा जप करायचे. ओम चैतन्य कुलदेवताय जागृत 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 असा ही मंत्र एक माळ जप करा. परत दुसरा एक कुलदेवतेचा जप आहे, ओम चैतन्य कालपुरुषाय जागृत जागृत जागृत. ही दोन्ही जप करून तुम्हाला नारळावर हळद कुंकू वाहायचे. एकदा जप झाला की हळद आणि कुंकू उले त्याच्यावर सोडायचं आणि कुलदेवतेचे काही दोष असेल, कुलदेवतेचा नवस चुकला असेल, तुमचा कुलदेवतेचे काही कोप झालेला असेल, आपल्याला काही कुलदेवतेचं माहीत नाही, आपल्या महागल्या कोणी माणसाने नवस बोलला असेल आणि ते माणूस लक्षात नसेल, माणूस ती वारला असेल आणि कुलदेवतेचा आपल्यावर कोप झालेला आहे समजा, आणि ही कोप झाल्याशिवाय आपल्याला दुसरे काही मार्ग समजत नाहीत, तर ही तुम्हाला नारळ घरामध्ये चांगल्या एखाद्या रविवारी स्थापना करून तुम्हाला ह्याची जर रविवारी हीच मंत्र जप करायचा आहे जेवढा होईल तेवढा, आणि रोजची रोज जप करा, पौर्णिमा अमावस्याला जप करा जेवढा होईल तेवढा. वर्षभर ही नारळ ठेवून द्यायचा मित्रांनो. वर्षभर झाल्यानंतर ही नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडायचं आहे आणि दुसऱ्या नारळाचीच तुम्हाला स्थापना करायची. तर तुम्हाला ही नारळ भेटला तरी चालतो. आणि लघु नारळ म्हणून एक आहे, लघु नारळ भेटला तर अतिउत्तम. तर ह्या दोन्ही नारळापैकी एक तुम्हाला कुठलं बी नारळ घरामध्ये स्थापना करून तुम्हाला ह्याचं कुलदेवतेचा दोष, कुलदेवतेचे काही कोपलेला असेल त्याच्यात तुम्हाला ही दोष निघून जायला मदत होणार आहे. तर चला मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. कुलदेवतेच्यासाठी तुम्हाला ही मंत्र जप करायचा आहे कुलदेवतेचा. तर आपण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी घरचा तंत्र या चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि माझा नंबर आहे 97 63 68 93 68, पाडेमामा. मी पुण्याला हडपसरला राहायला असतोय. जय धन्वंतरी भगवान, जय महाराष्ट्र.